सफर मराठी या आपल्या मराठमोळ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. छत्रपती शिवाजीराजे भोसले एक राष्ट्रपुरुष, मुत्सद्दी, उत्कृष्ट सेनानायक आणि सर्वात महत्त्वाचे हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणजेच आपले शिवाजी महाराज. हिंदवी स्वराज्य सुरू होते न होते तोच फत्तेखान रूपी बडे आदिलशाही संकट स्वराज्यावर चालून आले. तेव्हाच घडली स्वराज्याची पहिली लढाई, जी अनुभवली पुरंदर, बेलसर आणि शिरवळ या ऐतिहासिक ठिकाणांनी. तर ज्या नीरा नदीकाठी हा रणसंग्राम घडला तो शिरवळचा किल्ले सुभान मंगळ, त्याचीच ही सफर. पुणे बेंगलोर महामार्गावर पुण्याहून साताऱ्याकडे जाताना पुण्यापासून अंदाजे 50 किलोमीटर अंतरावर शिरवळ हे गाव लागते. सुभान मंगळ या भुईकोटाकडे जाण्यासाठी गावाच्या मध्यवर्ती बाजारपेठेतून डावीकडे वळावे लागते. गावामध्ये अनेक जुनी मंदिरे आणि वाडे आहेत. गावातील सर्वात महत्त्वाचे धार्मिक ठिकाण म्हणजे ग्रामदैवत अंबिका मातेचे मंदिर. बाजारपेठेतून पुढे गेल्यावर हा कच्चा रस्ता आपल्याला सुभान मंगळ किल्ल्यापर्यंत पोहोचवतो. नमस्कार मंडळी, मी समीर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो सफर मराठी या तुमच्या आमच्या मराठमोळ्या चॅनलवर. मंडळी, तर आत्ता आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील नीरा नदीच्या काठी वसलेल्या एका ऐतिहासिक शहरामध्ये, ज्याचं नाव आहे शिरवळ. आणि माझ्या मागे हे तुम्हाला जे काही अवशेष दिसत आहेत थोडेफार, हे अवशेष आहेत मराठा साम्राज्याची सर्वात पहिली लढाई ज्या भुईकोटावर झाली तो हा किल्ला म्हणजेच किल्ले सुभान मंगळ. फार काही अवशेष या गडाचे शिल्लक नाही आहेत, तर ही छोटीशी सफर आपण सुरू करूयात आणि या गडाचा इतिहास आणि एकंदरीत त्या लढाई मागचा इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. चला तर मग मंडळी, मी या गडावर फार पूर्वी म्हणजे साधारण मला आठवतं 2010 साली यायचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी इथे ही जी तुम्हाला जागा दिसते, इथं सर्व अक्षरशः म्हणजे प्रचंड झाडी होती. त्यामुळे मला फक्त हे जे काही अवशेष आहेत ते लांबूनच त्याचं दर्शन घेऊन परतावं लागलं होतं. पण आता ॲटलिस्ट एवढं तरी आहे की तुम्ही म्हणजे बराचसा रस्ता इथं साफ केला गेला आणि तुम्ही ॲटलिस्ट या मंदिरापर्यंत तरी नक्की पोहोचू शकता व्यवस्थित. महाराजांनी कोंढाणा किल्ल्यानंतर शिरवळचे ठाणे देखील जिंकले. त्यावेळी शिरवळचा आदिलशाही सुभेदार मियाँ रहीम मोहम्मद याने विजापूरकडे पळ काढला. यामुळे भडकून गेलेल्या आदिलशहाने 1648 मध्ये फत्तेखान याला मोठी फौज देऊन स्वराज्यावर धाडले. या फत्तेखानाने पुरंदर किल्ल्याजवळील बेलसर या गावाजवळ आपला तळ ठोकला.
शिवरायांनी जिंकलेले शिरवळ हे ठाणे फत्तेखानाने त्याचा सरदार बाळाजी हैबतराव यामार्फत पुन्हा ताब्यात घेतले. याच बाळाजी हैबतरावाचा काटा काढण्यासाठी महाराजांनी आपले शूर व धाडसी सेनानी गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर, भैरोजी चोर आणि कावजी मल्हार यांना पाठवले. कावजी मल्हार व त्यांच्या सहकाऱ्यांना या परिसराची खडानखडा माहिती होती. तेव्हा कावजींनी आपल्या मावळ्यांना सांगितले, या कोटात काही दम नाही, भिंताडे सहज फुटतील, ती फोडा व खंदकावर लोटा. अरे घोडे उडवूनही तटावर जाता येईल, ही काय लंका नाही लागून गेली. हे ऐकून मावळे प्रचंड त्वेषाने पेटून उठले आणि त्यांनी या गढीवाजा भुईकोटावर निकराचा हल्ला चढवला. याच युद्धात कावजींकडून बाळाजी हैबतराव ठार झाल्यामुळे विजापुरी सैन्य धीर खचून पळून गेले. अशा प्रकारे स्वराज्याच्या पहिल्या वहिल्या लढाईचा श्री गणेशा येथे झाला आणि म्हणूनच शिरवळचा हा किल्ले सुभान मंगळ भुईकोट एक ऐतिहासिक ठिकाण म्हणून मराठ्यांच्या इतिहासामध्ये नोंदला गेला. तर मंडळी, जसं मी तुम्हाला बोललो तसंच फारसे काही अवशेष या गडाचे शिल्लक नाही आहेत. ॲक्च्युली मला समजलं की इथे एक तुटका बुरुज आहे, तो शोधण्याचा मी प्रयत्न केला पण तो काही मला सापडला नाही. आणि तुम्ही बघू शकता की या भुईकोटाचा हा पूर्ण जो परिसर आहे तो संपूर्णपणे काटेरी वृक्षांनी आच्छादलेला आहे. तर सॅडली फारसं काही अवशेष या गडाचे आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही. नीरा नदीच्या काठी एकेकाळी मोठ्या दिमाखात उभा असलेला हा सुभान मंगळ भुईकोट सध्या अखेरच्या घटका मोजताना दिसतो. फार काही अवशेष शिल्लक नसले तरी देखील याच गोष्टीचा अभिमान वाटतो की आपण उभे आहोत हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या रणसंग्रामाच्या एका साक्षीदारासमोर.